बाबूराव टोनगे खुडबुडकर हे ज्या दिवशी मंत्री झाले त्या दिवशी त्यांचा आनंद त्यांच्या विशाल पोटातही मावत नव्हता. बऱ्याच वर्षांनी त्यांची राजकारणातील तपश्चर्या फळाला आली होती. बालपणापासूनच त्यांना तालीम या गोष्टीचे विलक्षण प्रेम होते. दोन्ही वेळेला आखाड्यात जाऊन जोर बैठका काढायच्या आणि घरी येऊन दुधाची चरबी तोंडाला लावायची. 2 वेळा सोडून 3 वेळा जेवायचे. याखेरीज दुसरी कोणतीही गोष्ट त्या काळात त्यांच्या डोक्यात शिरत नव्हती. घरची परिस्थिती उत्तम असल्यामुळे इतर कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. शाळा नावाच्या ठिकाणाबद्दल तर त्यांना तिटकाराच येत होता. एरवी ते शाळेकडे फिरकलेही नसते, पण शिकलेल्या माणसाला समाजात जरा जास्त मान मिळतो असे काहीसे कानावर आल्यामुळे ते अधूनमधून शाळेत हजेरी लावीत. शिकलेल्या माणसाला एखादी चांगली मुलगी सांगून येते हेही घरच्या वडील मंडळींनी त्यांना समजावून सांगितले होते. त्यामुळे शाळा सोडून देण्याचा धीर त्यांना झाला नव्हता. काही वर्षे तरी या निरुपयोगी संस्थेत काढली पाहिजेत हे त्यांच्या मनावर पक्के बिंबले होते. म्हणून त्यांनी लिहायला वाचायला येईपर्यंत दम धरला. इंग्रजी शाळेतही त्यांनी काही वर्ष काढली. मग मात्र त्यांनी शाळेचा नादच सोडला आणि थेट राजकारणात उडी घेतली. बाबूरावांनी राजकारणात शिरावे यात काही आश्चर्य नव्हते. एक तर ते बेताचे शिकले होते. दुसऱ्या कोणत्याही विद्येशी त्यांची पुसटशीही ओळख नव्हती. शिवाय शरीर कमावलेले असल्यामुळे अंगात मस्तीही भलतीच होती. सारखी दंगामस्ती, भांडणे, मारामाऱ्या यात त्यांचा दिवसाचा बराच वेळ खर्च होई. त्यामुळे ते प्रथम गल्लीचे दादा या प्राथमिक पदवीपासून काही वर्षातच नगराध्यक्षापर्यंत जाऊन पोचले होते. नगराध्यक्ष झाल्यावर या ठिकाणी पैशाचे मजेदार व्यवहार करण्यास भरपूर वाव आहे हे लवकरच त्यांच्या ध्यानी आले आणि मग राजकारणावरील त्यांचा विश्वास अगदी पक्का झाला. तेव्हापासून ते पुढारीच झाले. गावातील छोटे क्षेत्र त्यांना फारच अपुरे पडू लागले. जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला आणि ते आमदार म्हणून निवडूनही आले. आणि बाबूरावांचे नशीब बलवत्तर. सत्तेवर असलेल्या पक्षाला त्यांच्या इतका कमी शिकलेला, कुठल्याही विषयाची कसलीच माहिती नसलेला दुसरा धुष्टपुष्ट आमदार त्या भागात दुसरा कोणी दिसेना. म्हणून नव्या मंत्रिमंडळाच्या बनावात त्यांचा नंबर ताबडतोब लागला आणि राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड जाहीर झाली. मुख्यमंत्र्यांनाही अशीच मंडळी मंत्रिमंडळात हवी होती. डोक्याला ताप देणारे लोक शक्यतो त्यांना नकोच होते. म्हणूनच त्यांची निवड झाली असावी. पण राज्यमंत्री म्हणून गृह खाते त्यांना मिळाले हे समजल्यावर तर बाकीच्यांनाच काय, पण खुद्द बाबूरावांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. मंत्री झाल्यावर त्यांचे मोठमोठे सत्कार होणार आणि सभा समारंभातून ते रुबाबदार फिरणार हे तर उघडच होते. त्यांचे थोडेफार सत्कार तर झालेच, पण लांब एका जिल्ह्याच्या गावातील पोलिसांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ठरले. तेव्हा तर त्यांचा आनंद त्यांच्या विशाल पोटातही मावेनासा झाला. यात काही नवलच नव्हते. तसा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. आज त्याच आनंदात ते वावरत होते. ज्या पोलीस खात्याशी आपलं भांडणतंटा, मारामारी एवढ्याच कारणापुरता संबंध आला त्यांचे सलाम आपण घेणार या कल्पनेनेच त्यांचे संबंध अंग त्यांच्या दांडग्या पोटासहित मोहरून आले होते. त्यांना भेटायला जनतेची गर्दी झाल्यामुळे वेळ होऊन गेला तरी त्यांना जेवायलाही फुरसत मिळाली नव्हती. तेथे पोचल्यावर शासकीय विश्रामगृहात जेवण करू असा विचार करून ते लाल दिव्याच्या आपल्या गाडीत बसले. तेव्हा पोट रिकामे होते तरी आनंदाने काठोकाठ भरले होते. आधीच देशभक्त, त्यातून उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळे त्यांनी अगदी साधा पोशाख केला होता. कडक इस्त्रीचे धोतर, त्यावर पांढरा शुभ्र खादीचा झब्बा आणि डोक्यावर लांबलचक सैलसी गांधी टोपी असा पोशाख करून ते गाडीत बसले. तेव्हा वेळ न घालवता ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडी सुरू झाल्यावर ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, वाटेत कुठेतरी गाडी थांबवावी लागेल." "का रे बुवा?" बाबूरावांनी आपली लांब सडक सैल टोपी पुन्हा डोक्यावर नीट बसवीत विचारले. त्यांचे डोके लहान असल्यामुळे कुठलीही टोपी त्यांना सैलच व्हायची. "पेट्रोल घ्यायचं राहिलंय. वाटत कुठंतरी टाकी फुल करून घेऊ." "होय, चालल." "साहेब, आज आपले पी ए साहेब नाहीत बरोबर."
अरे काल रात्री पार्टीत मरस्तोवर जेवला ना. पोट बिघडलंय त्यांचं. हागवण लागल्या म्हणून आला नाही. आणि बाईसाहेब? त्या आज नाटकाला जाणार आहेत. त्यांच्या हस्ते पारितोषिक समारंभ आहे. मग त्या कशा येतील? आहो पर मग तुमचं भाषण? ते पीएन लिहून दिलंय. पोलीस खात्याची काय ड्युटी असती, त्यांनी काय केलं पाहिजे, जनतेशी कसं वागावं, समद बयाजवर लिवलंय. मग हरकत नाही. गाडी मुख्य रस्त्याला लागली तसा ड्रायव्हरने वेग वाढवला. अजून बराच दिवस होता म्हणून लाल दिव्याची गंमत पुरेशी दिसत नव्हती. तरी पण मंत्र्यांची गाडी ओळखून येत होती. वाटेत कुठेतरी चौकात एका दुसरा शिपाई खाडकन सलाम ठोकीत होता. बाबूराव अगदी खुशीत होते. प्रत्यक्ष उद्घाटनाच्या ठिकाणी तर सगळे जिल्ह्यातले पोलीस अधिकारी गोळा झाले असतील. आपण गाडीतून उतरल्याबरोबर सलामच सलाम. नुसती बरसात होईल. मग आपण ऐटीत त्या सलामांचा नुसता मानेने स्वीकार करायचा. जेवण करायचे. जोरदार भाषण करून पब्लिकला अगदी गार करायचे. मग ऐटीत परत फिरायचे. आग्रह केला तरी राहायचे नाही. बाबूराव या तंद्रीतच होते. गाडी जोरात चालली होती. उकाडा वाढला होता. एकामागून एक गाव मागे पडत होते. एकदम त्यांना भुकेची आठवण झाली. जिल्ह्याच्या गावी पोचायला अजून बराच अवकाश आहे हे त्यांच्या ध्यानात आले. कुठल्याशा गावी चौकातून जात असताना जवळच्या हॉटेलातून एकदम खमंग वास त्यांच्या मोठ्या नाकातून भस्कन आत शिरला. तोंडाला पाणी सुटले. नक्की हा गरमागरम भज्यांचाच वास. भजी या विषयात बाबूरावांचा हातखंडा होता. त्यात चूक होणे शक्यच नव्हते. खात्रीने हा ताज्या भज्यांचाच वास. त्यांनी एकदम हुकूम सोडला. बापू, गाडी थांबीव. बापू ड्रायव्हरने गाडी हळूहळू थांबवली. काय झालं साहेब? अरे भज्यांचा वास आलाय. जा त्या हॉटेलातली भजी घेऊन ये. बाबूरावांनी खिशातून पैसे काढून समोर धरले. बापू हसला. साहेबांची आवड निवड त्यालाही थोडीशी ठाऊक झाली होती. किती आणू साहेब? आण 1 किलो. कांदा भजी आण. 1 किलो? बापूने तोंड वासले. इतकी कशाला हो? ते तुला काय करायचं? आण म्हटलं की आणायचं. साहेब जरबेच्या भाषेत बोलले. रस्त्याच्या एका कडेला गाडी उभा करून बापू झटदिशी खाली उतरला आणि हॉटेलकडे गेला. देशी हॉटेलात नेहमीप्रमाणे गर्दी होती. भज्यांचा घाणा जोरात चालू होता. 1 किलोची ऑर्डर म्हटल्यावर तिला प्रथम प्राधान्य मिळाले. त्यातून मंत्र्यांची गाडी आहे हे बापूने सफाईदार भाषेत सांगितल्यामुळे हॉटेलचा मालक एकदम गडबडला. त्याने स्वतः भज्यांचा घाणा लवकर काढून आपली मदत केली. 1 किलोची भजी ताज्या वर्तमानपत्रात बांधून बापू गाडीकडे परत आला. पुडके पाठीमागे देऊन बापू ड्रायव्हरच्या सीटवर बसला. साहेब, खाऊन निघायचं की लगेच सुरू करू गाडी? भज्यांचे पार्सल घाईघाईने सोडीत नामदार बाबूराव म्हणाले. आता थांबायचं कशाला? आधीच लेट निघालोय आपण. तसं वायरलेसनं कळवलंय ना आपण? कळवलं असलच, पण जास्त लेट नको. मी वाटणच खाईन. निघूया आता. बापूने गाडी सुरू केली. खरं म्हणजे भज्यांचा खमंग वास त्याच्याही नाकापर्यंत दरवळत होता. त्याच्याही तोंडाला पाणी सुटले होते. पण म्हणावं कसं? काही हरकत नाही. 1 किलो भजी काही साहेब एकटे खाणार नाहीत. पुष्कळ शिल्लक राहतील. मग साहेब आपण होऊन आपणाकडे ते पार्सल सरकवतील. मग आपल्यालाच ती संपवावी लागतील. बापूला जरा उत्साह आला. त्याने या उत्साहात पुन्हा गाडी जोरात सुरू केली. मैला मागून मैल मागे पडू लागले. पण घंटा दीड घंटा झाला तरी पाठीमागून कसला आवाज नाही. शेवटी आवाज झाला तो नामदारांनी एकदम मोठ्याने ढेकर दिली तेव्हाच. बापूने सहज आरशात डोकावून पाहिले. साहेबाने सबंध पार्सल रिकामे केले होते. कागदावर भज्यांचा एक तुकडाही शिल्लक नव्हता. वर वॉटर बॅग मधले पाणी डोसून साहेब शांतपणे ढेकर देत होते. बाप रे, 1 किलो भजी साहेबाने एकट्यानं हादडली. कमाल झाली बुवा. बापूने पुष्कळ मंत्र्यांच्या गाड्या आजवर चालवल्या होत्या. पण 1 किलो भजी खाणारा
असा जबरदस्त मंत्री अजून त्यांनी कधी बघितला नव्हता. दिवस संपत आला होता. ऊन अजून रणरणणारे वाटत होते. गाडीतील गुबगुबीत आसनावर बसूनही नामदार बाबूराव अस्वस्थ झाले होते. त्यांचे अंग घामेघूम झाले होते. पोटात ही अस्वस्थता चुळबुळत होती. 1 किलोभर भजी खाल्याचा, तेही घाईघाईने. परिणाम तर जाणवत होता. घसाही तेलकट झाला होता. साहेबांचे सबंध शरीर घामाने नितळून निघाले होते. मग मात्र त्यांना राहावेना. त्यांनी अंगातील झब्बा काढून टाकला. रुमालाने घाम पुसला. पण त्यांच्या केसाळ अंगावर ठिकठिकाणी घामाचे पाणी साचून राहिले होते. ते सगळे पुसून काढायला त्यांना बराच वेळ लागला. आता उकाडा थोडा कमी वाटू लागला. पण पुन्हा झब्बा अंगात घालण्याची इच्छा त्यांना होईना. तो झब्बा तसाच अंगावर नुसता पांघरून ते स्वस्थ पडून राहिले. डोक्यावरची टोपी खाली तोंडावर सरकली. खिडकीतून थोडा वारा आत आला तसे त्यांना जरा बरे वाटले. ते डोळे मिटून अस्वस्थ पोटाने निश्चित मुद्रेने पडून राहिले. त्यांचा थोडासा डोळा लागला. बापूने मध्येच मागे वळून पाहिले. अंगावर पसरलेला धब्बा, तोंडावर घसरलेली गांधी टोपी, मधून मधून वर खाली होणारे विशाल पोट. साहेब झोपलेले दिसतात. झोपू द्यात घटकाभर. हळूहळू अंधार पडला. तालुक्याच्या गावाबाहेर कुठेतरी एक चांगला पेट्रोल पंप लागला. बापूने गाडी पंपाच्या परिसरात नेऊन उभी केली. गाडीतून उतरून तो थेट मालकाच्या केबिनकडे गेला. मालक जाग्यावर नव्हताच. त्यांची वाट पाहत तो केबिनमध्येच थांबला. टेबलावर पडलेले एक सिनेमाचे मासिक उघडून त्यातील नट्यांचे फोटो बघत राहिला. नामदार एकदम दचकून जागी झाले. पाहतात तो अंधार पडलेला आणि एका पेट्रोल पंपावर गाडी उभी आहे. बापू ही गाडीत नाही. तो टाकी फुल करायला खाली उतरला आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सुस्कारा सोडला. आपल्याला बराच वेळेपासून लघुशंका लागली असल्याची शंका त्यांना आलीच होती. आणि गाडी आणायचे थांबलेली आहे. तर हे काम उरकून टाकू असे त्यांच्या मनात आले. त्यासाठी कुठे जावे हा काही प्रश्नच नव्हता. नामदार ग्रामीण भागातले होते. शिवाय थोडा अंधारही झालेला होता. मग काय, हे विश्वच माझे टॉयलेट घर असे मनाशी म्हणत त्यांनी अंगावर पांघरलेला झब्बा तसाच आसनावर पसरवला. पाठीमागे 1-2 गुबगुबीत उशा होत्याच. त्यावर तो झब्बा त्यांनी पसरवला. वर पांढरी टोपी तशीच अलगद ठेवली आणि नुसत्या धोत्रावर ते खाली उतरले. गाडीचे दार बंद करून लगबगीने रस्ता ओलांडून पंपाच्या आडबाजूस एका जास्त अंधाराच्या जागेकडे गेले. पंपाचा मालक बिडी ओढायचा म्हणून पंपाच्या परिसरातून तो जरा लांब पाठीमागे गेला होता. तो परत आल्यावर त्याने केबिनमध्ये बसून राहिलेल्या नोकराला पेट्रोल द्यायला सांगितले. बापूने टाकी फुल करून घेतली. पैशाची देवघेव केली आणि तो घाईघाईने गाडीत येऊन बसला. दार उघडता उघडता निसटत्या उजेडात त्याला सहज दिसले. पाठीमागे साहेब अजून तसेच झोपलेले आहेत. लांब लचक झब्बा आणि तोंडावर असलेली टोपी. काही न बोलता त्याने गाडी सुरू केली. पंपावरून वळून घेऊन मोठ्या रस्त्यावर आणली आणि भरधाव पुढे काढली. हा हा म्हणता अर्ध्या मिनिटात ती दिसेनाशी झाली. आपले काम समाधानकारक रीतीने उरकून डुलत डुलत नामदार उघड्या बंब शरीराने परत आले आणि एकदम चमकलेच. आईला, आपली गाडी कुठे गेली? डोळे चोळून त्यांनी पुन्हा एकदा इकडे तिकडे पाहिले. गाडीचा पत्ता नाही. नाही, कुठंच नाही. एक लाल दिवा असलेली गाडी नुकतीच रस्त्यावरून वेगाने गेली हे त्यांना एकदम आठवले. म्हणजे हा गाढव ड्रायव्हर आपल्याला न घेता तसाच निघून गेला की काय? आपण गाडीत आहोत अशी त्याची समजूत झाली की काय? तसेच कदाचित झाले असेल. पण आता काय करायचे? अंगावर नुसते धोतर, झब्बा नाही, टोपी नाही, उघडे बंब शरीर. अशा स्थितीत जायचे कुठे आणि नेमके काय करायचे? साहेबांचे शरीर पुन्हा एकदा घामाने नितळले. निदान तसे त्यांना वाटले. सावकाश चालत चालत ते पेट्रोल पंपाच्या केबिनकडे गेले. पैसे मोजत बसलेल्या मालकासारख्या दिसणाऱ्या इस्माकडे जाऊन त्यांनी विचारले, काय हो, आता एक गाडी आली होती ना पेट्रोल घ्यायला? मालकाने त्या उघड्या बंब इस्माकडे कुतूहलाने पाहिले. हो, आली होती. का? मग केव्हा गेली?
पेट्रोल घेतलं आणि गेली लगेच निघून. मालकांनी रुक्ष आवाजात सांगितले. मग ते हळूच म्हणाले, गाडी कुणाची होती माहीत आहे का? कुणाची? मंत्र्यांची. आता कोणी नवे मिनिस्टर झालेत, बाबूराव खुडबुडकर म्हणून. एकदम चालू माणूस आहे. त्याची गाडी ती. तुम्हाला असं ड्रायव्हर म्हणत होता का? बाबूरावांनी आपला संताप आवरून धरीत विचारले. ड्रायव्हर कशाला सांगतोय राव? त्यानं फक्त नाव सांगितलं. पण आम्ही पेपर रोज वाचतो की. सगळ्याचं अष्टम कोष्टम आम्हाला ठाऊक आहे. पण तुम्ही का चौकशी करताय? मीच तो बाबूराव खुडबुडकर असं सांगण्याचं बाबूरावांच्या अगदी तोंडापर्यंत आलं होतं. पण तसे सांगून काही फायदा नव्हता. हा पंपवाला अगदी नालायक माणूस आहे. सगळा राग गिळून त्यांनी विचारले, इथं पोलीस चौकी कुठं जवळपास? पंपवाल्याने बाबूरावकडे साशंक दृष्टीने पण निहाळून पाहिले. का हो, कुठं मारामारी करून आला की काय? वाटलंच मला. तरी म्हटलं, नुसत्या धोत्रावर तुम्ही इथं कसं काय आलात? मला पोलीस चौकी कुठं हाय ते मेहरबानी करून सांगा. बाबूरावांचा आवाज एकदम चढला. का बाई बीची भानगड आहे का? तसं असलं ना तर अजाबात पोलीस चौकीवर जाऊ नका. मी सांगतो तुम्हाला, तिथला फौजदार एकदम चक्रम माणूस आहे. तो असली काही तक्रार आली तर आधी तक्रार करणाऱ्यालाच बडिवतो, मग तक्रार ऐकून घेतो. त्या भानगडीत पडू नका तुम्ही. आओ, मला फक्त चौकीचा पत्ता सांगा. बाकी तुमची बडबड नको आहे. बाबूराव एकदम चिडले. पंपवाल्याची मुद्रा आश्चर्यचकित झाली. माझी बडबड वाटत असली तर जा बोंबलत. माझ्या बाचं काय जातंय? सरळ असं ह्या रस्त्यानं जा. एका फरलांगावरच पोलीस चौकी आहे. एकदा हिसका खाऊन या तिथनं. पंपवाल्याने हातवारे करून दिशा दाखवली. तेव्हा जास्त न बोलता बाबूराव तिथून तरातरा निघाले आणि त्या अंधारातही झपाट्याने पावले उचलीत रस्त्याला लागले. वाटेत एक ओलसर जागेत त्यांचा पाय घसरला आणि ते धबदिशी खाली आदळले. फारसे काही लागले नाही. फक्त पाठीमागील धोत्राची बाजू एका काळ्याभोर चिखलाने वर्तुळाकार माखून निघाली, एवढेच. दोन्ही हात मागे करून तो डाग पुसत पुसत ते तसेच घाईघाईने पुढे निघाले आणि 15-20 मिनिटात एका पोलीस चौकीवर येऊन दाखल झाले. चौकीवरच एक ठाणे अंमलदार शिल्लक होते. बाकी शुकशुकाट होता. अंमलदार साहेब हातातील तंबाखूची मळलेली चिमट तोंडात टाकण्याच्या अगदी बेतात होते. तेवढ्यात नामदार साहेब तिथे येऊन दाखल झाले. ते येण्याच्या आधी अर्धाच तास एक दारुड्या पोलीस चौकीवर कुणीतरी धरून आणला होता. त्याला 2 दणके घालून आणि त्याच्यापेक्षा इरसाल शिव्या हासडून अंमलदार साहेब नुकतेच मोकळे झाले होते. तेवढ्यात एक केसाळ उघडा बंब दांडगेश्वर माणूस चौकीत आला आहे हे बघून अंमलदार साहेबांनी कपाळाला आट्या घातल्या. आईला, हे आणि कोण पात्र आलं? आता दुसरा दारुड्या आला की काय? आजकाल साध्या माणसापेक्षा दारुड्याचीच मेजॉरिटी जास्त झाली आहे. ही मूर्ती दिसल्याबरोबर अंमलदार साहेब दरडावून म्हणाले, ए इकडं कुणीकडं? ही पोलीस चौकी आहे, सरकारी गुत्ता नव्ह. चल हाकाल. आता मात्र नामदार बाबूरावांचा संताप अनावर झाला. ते संतापून ओरडले, मी दारुड्या वाटलो काय तुला? अंमलदार खो खो करून हसला. मग काय, मिनिस्टर आहेस का? होय, मिनिस्टर आहे मी. तुझ्या साहेबाला बोलिव पटकन. म्हणाव, मिनिस्टर आल्यात, अर्जंट बोलिवलंय. अंमलदार साहेबांना हसू आवरेना. मिनिस्टर असा उघड बंब, धोत्राला चिखल लागलेला, हा दारुड्या दिसत नाही. बहुतेक कुणी वेडा असावा. नक्कीच हा वेडाच आहे. मिनिस्टर साहेब, बसा इथं गटकाभर. मला सोबत होईल. तंबाखू पाहिजे का? नामदार संतापाने थरथर कापत ओरडले, मी खरंच मिनिस्टर आहे. तू कोण? मी प्राईम मिनिस्टर आहे. बसा बसा. अंमलदारांनी तंबाखू तोंडात टाकली. बाबूराव संतापाने बेभान झाले. त्यांनी पुन्हा पुन्हा ओरडून सांगितले की आपणच खरे मंत्री आहोत आणि ताबडतोब तुमच्या साहेबांना इथं बोलवलंय असा निरोप धाडा. पण अंमलदार साहेबांनी तोंडात तंबाखूची
भली भक्कम चिमूट टाकून जी गुळणी धरली ती काही त्यांनी सोडलीच नाही. आणखी 1-2 मिनिटं त्याने अशीच गुळणी धरून ठेवली असती तर बाबूरावांनी बहुधा त्याचा गळाच धरून त्याच्याशी जंगी मारामारी केली असती. पण नामदारांच्या सुदैवाने स्वतः उपनिरीक्षकच तेवढ्यात फटफटीवरून तेथे दाखल झाले. नामदारांचा चेहरा बघून ते चमकले. हा चेहरा आपण फोटोत कुठेतरी पाहिला आहे असे त्यांना वाटले. त्यांनी जरा गंभीरपणे चौकशी केली आणि सदर इसम हा खरंच मंत्री आहे आणि तोही गृह खात्याचा राज्यमंत्री हे कळल्यावर ते एकदम हादरलेच. त्यांनी नामदारांची हात जोडून क्षमा मागितली, सर्व वृत्तांत समजून घेतला आणि ताबडतोब जीपची व्यवस्था केली. साहेब जीपमध्ये बसले. ठाणे अंमलदार भलतेच खजील झाले होते. आता आपली नोकरी बिकरी जाते की काय अशी भीती त्यांना वाटत होती. साहेब जीपमध्ये चढू लागताच ते अदबीने म्हणाले, मागं धोत्राला लई चिखल लागलाय साहेब, या फडक्यान पुसून देऊ का? काय नको असे रागाने पुटपुटत नामदार फ्रंट सीटवर स्थानापन्न झाले. स्वतः उपनिरीक्षक त्यांच्या बरोबर जायचे म्हणून पाठीमागे बसले. मग जीप सुरू झाली, वेगाने निघाली. शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात जिल्हा पोलीस अधिकाऱ्यापासून हवालदारापर्यंत सर्व ताफा उपस्थित होता. संगीनधारी पोलीसही मानवंदना देण्यासाठी लाईनीत उभे होते. सर्वजण मंत्र्याच्या गाडीची वाटच पाहत होते. लाल दिव्याची गाडी दिसल्याबरोबर सर्वजण एकदम व्यवस्थित उभे राहिले. गाडी विश्रामगृहाच्या आवारात येऊन थांबली. सर्वांनी खाडखाड सलाम ठोकले. एका अधिकाऱ्याने अदबीने गाडीचे मागचे दार उघडले आणि आतील देखावा पाहून ते हातबद्ध झाले. आत मागील आसनावर फक्त एक झब्बा आणि एक गांधी टोपी होती. मंत्री नावाचा महापुरुष त्या झब्ब्यात किंवा गांधी टोपी खाली कुठे दिसत नव्हता. म्हणजे हा काय प्रकार? गाडीतलं मंत्री महोदय कुठे गेले? बापू ड्रायव्हर चकित होऊन म्हणाला, मला नाही माहीत, साहेब गाडीतच होते. एकदम असे का गडप झाले मलाही कळत नाही. मग चमत्कार झाला म्हणायचा हा. बरीच धावाधाव झाली. वायरलेसवरून निरोप गेले. धडाधड पोलीस स्टेशनवर फोन गेले. चौकशा सुरू झाल्या. मंत्री महाशयांचे नेमके काय झाले असावे हे कुणालाच कळेनासे झाले. कुणीतरी भुताटकीची शंकाही काढली. वाटेत एक वळणावर एक पडकी जुनाट विहीर आहे. पिंपळाचे झाड आहे. एका विहिरीत एक तरणीबांड हाडळ आहे. ती संध्याकाळच्या वेळी बाहेर येते आणि पुरुष माणसाला धरून नेते, विहिरीत नेऊन बुडवते. अशी एक खात्रीलायक बातमी एका पोलिसाने इतर मंडळींना ठामपणे सांगितली. आणखी थोडा वेळ गेला असता तर काही जण त्या विहिरीकडे जाऊन तपास करावा लागेल की काय या विचाराने घामेघुमही झाले असते. पण तेवढ्यात त्यांच्या सुदैवाने एक जीप विश्रामगृहाच्या आवारात शिरली आणि थांबली. जीपमधून प्रथम पोलीस उपनिरीक्षक खाली उतरले. त्यांच्या मागोमाग एक उघडा बंब, केसाळ अंगाचा, जाडजूड पोटाचा एक स्थूल इसम नुसत्या धोत्रावर खाली उतरला. त्याची ओळख करून देताना उपनिरीक्षक म्हणाले, हेच ते नामदार खुडबुडकर साहेब, आपले मंत्री. सर्वांनी खाडकन सलाम ठोकले. पण नामदार साहेबांना ते आयटी स्वीकारण्याचे धाडसच झाले नाही. शर्मिंद्या चेहऱ्याने ते भराभर विश्रामगृहात गडप झाले. दुसऱ्या दिवशीचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला. नामदार मंत्र्यांचे भाषण फारच उद्बोधक झाले असावे, कारण भाषणाच्या वेळी सतत टाळ्यांचा गजर होत होता. नंतर मिष्टानाचे जेवण उरकून नामदार मंत्री ताबडतोब राजधानीकडे रवाना झाले. मात्र तत्पूर्वी पत्रकारांनी त्यांना गाठून आदल्या दिवशी प्रवासात नेमके काय घडले होते याविषयी बरीच माहिती मिळवली. नंतर या माहितीच्या आधारे पुढील वृत्त स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. मंत्र्यावरील भीषण प्रसंग टळला. अत्यंत विश्वसनीय गोटातून आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की नामदार मंत्री महोदयांची गाडी एका पेट्रोल पंपापाशी थांबलेली होती. नामदार गाडीत एकटेच होते. पेट्रोल पंप लुटण्यासाठी त्याच वेळी तेथे असलेल्या एका सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने आधीच या गाडीवर हल्ला करून नामदारांना बाहेर बोलावले. नामदारांनी हे अंधारातील आव्हान स्वीकारून त्यांच्याशी झटापट केली आणि एकट्याने त्यांच्याशी शौर्याने सामना केला. त्यामुळे पेट्रोल पंप लुटण्याचा दरोडेखोरांचा बेत हुकला आणि त्यांनी पलायन केले. गडबडीत त्यांचा झब्बा फाटला आणि गांधी टोपी ही कुठेतरी गायब झाली.
खरोखरच त्यांच्या या पराक्रमामुळे केवळ एक धाडसी दरोडा घडू शकला नाही. पोलीस खात्याने जरी या गोष्टीबाबत कानावर हात ठेवले असले तरी खरा प्रकार असाच घडला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आम्ही मंत्री महोदय बाबूराव खुडबुडकर यांच्या या धाडसाचे मनपूर्वक कौतुक करून अभिनंदन करतो. धन्यवाद.